बॅलन्स घ्यायचा बिंदा नारळमध्ये झाले सगळं. नारळ पूर्ण दाबा त्याला लगेच पटकन पूर्ण भार आहे ना. म्हणून आपण जात एक आपल्याला 60 फुटापासून सुरुवात झाली ती पाण्याला. 197 पर्यंत बऱ्यापैकी पाणी लागलं होतं. आपले घोरपडे, रवी घोरपडे सर स्वतः हजर आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र घोरपडे. मी तर आत्ता हे गावापासून चाललेलो होतो जवळूनच, तर यांनी फोन केला आपल्याला, तर चला म्हटलं पाणी लागलं तर पाहू. दादा तुमचं नाव गाव सांगा. मी श्रामपूरचे राजगुरू फोटोग्राफर. त्यांनी पाणी दाखवलं. आपण मला दोन अडीच मी रात्री दाखवलं संध्याकाळी हो, होती. काल तर संध्याकाळी. मित्रांनो आता व्हिडिओ पडन त्याच्यामध्ये अंदूक दिसतं. संध्याकाळची वेळ होती, पण आता दादा स्वतः माझ्या समोर उभे आहेत, तर त्यांना विचारू कसं काय पाणी लागलं. काही तर नाही, व्यवस्थित लागली. तुम्ही समाधानी आहे ना? हा सामान आहे आपलं सामान. एप्रिल महिना आणि आज किती तारीख आहे? 18 तारीख आहे मित्रांनो. 18/4/2025 हा बोर झाला मित्रांनो. आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी 2-2.5 इंच सांगितलं होतं मी, तर त्या पद्धतीने पाणी 60 फुटाला सांगितलं होतं बरोबर. तर 60 फुटापासून पाणी चालू झालं. नक्की ना? हो नक्की. त्यांच्याकडे घ्या. नक्की पाणी 60 फुटापासून 60 फुटापासून चालू झालं अगदी. तर 200 झालेलं आहे 200 पर्यंत. सर्व. पुढे पाण्याचा सोर्स नसताना हा, हा हे तुम्ही दादा पाहू तो शकता साईडला दोन सुद्धा आपलं एकदम ड्राय काही नाही. असं माळरान आहे. खडक आहे साईडला बऱ्यापैकी एकदम. यांच्याकडे. दादा तुम्ही दोन आता हे दोन आपले शब्द बोला. पवार साहेब आहे इथले. नमस्कार, मी या पॉईंटच्या यांचा शेजारी आहे आणि इथं अक्षरशः कुणाच्याच बोरला पाणी नाही. कुठलाही प्रकारचा पाण्याचा सोर्स नाही, तळं नाही, वडं नाही, काहीच नाही. त्या मानाने आज इथं 2, 2.25 इंचाच्या आसपास पाणी लागलेलं आहे. अतिशय चांगलं पाणी लागलेलं आहे.